जे आपण म्हणतो की क्लास कसा निवडायला पाहिजे, याची नॉलेज मला नव्हती. आधी गेटचा अभ्यास केला होता याच्या आधी, पण ते पण असंच केलं होतं की कुठल्यातरी सरांनी क्लास सांगितला, कॉलेजच्या सरांनी, तिथं डोळे झाकून विश्वास ठेवला त्या क्लासवर वगैरे. सेम इथंच थोड्याफार चुका झाल्या. मी क्लासची म्हणजे विचारपूस नाही केली. क्लास म्हणजे एक खूप हे आहे की आता माझ्यासारख्या विद्यार्थीचं आर्थिक पार्श्वभूमी आहे. म्हणजे घरचे एकदम स्टेबल आहे, सो ते मला एक क्लास नाही चांगला भेटला, तर दुसऱ्या क्लाससाठी पैसे देऊ शकतात. पण काही-काही आपले स्टुडंट असे आहेत, जे मी माझ्यासोबतचे पण स्टुडंट बघितले, की तेवढं फायनान्शियल नाही आहे. सो ते एकच क्लास लावतात, क्लास चांगला नसतो. मग ते कुठेतरी मग क्लास 3, क्लास 2च्या पोस्टवर समाधान म्हणून बसतात. त्यामुळं जर क्लास तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल, तर पहिले क्लासचा मागच्या वर्षीचा रिझल्ट बघा. काय-काय क्लासवाले आता जसं माझीच फसवणूक काय झाली, 2018चा रिझल्ट दाखवतायत 2021च्या प्रिपरेशनसाठी. बरं. दॅट इज नॉट रिलेटेबल. तुमचं 2 वर्षामागचा रिझल्ट तुम्ही बघून चूज करा. 2021च्या एक्झामचं प्रिपरेशन करायचं असेल, तर 2020चा रिझल्ट चेक करा, की किती पोरं सिलेक्ट झालेली आहेत. जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्याशी बोला. मेन थिंग जे नाही सिलेक्ट झालेत त्यांच्याशी पण बोला. कारण जे सिलेक्ट झालेत ते फक्त क्लासवर अवलंबून नसतातच. बरोबर. 10 ठिकाणी ते स्वतःचे हातपाय मारतात, 10 ठिकाणच्या नोट्सवरून ते हे करतात. तर तसं एक सिलेक्शनचं क्रायटेरिया ठेवावं आणि जे फॅकल्टी त्या क्लासमध्ये शिकवत आहेत त्यांचं पण क्वालिफिकेशन बघायला पाहिजे. एक्झॅक्टली. बिकॉज त्या फॅकल्टीलाच माहीत नसतं एक्झाममध्ये काय येतंय. ते फक्त समोर येतात आणि शिकवतात.